सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची.
माझा रामकृष्ण हरी. सहज अगदी जात असताना बाहेर बोर्ड बघितला, अतिशय छान वाटलं. रात्रीचा कार्यक्रम संपून जो थकवा निर्माण झालेला, जात असताना बोर्ड बघितला यांना म्हटलं 2 मिनिटं जाऊन आपण खरंच एक गुरु शिष्याचं नातं काय असतं. आणि मी अर्थातच आदरणीय गुरुवर्य सुभाष बुवा पांडुरंग भोईर यांचं गुरुवंदन सोहळ्याला मी आज खरंच आवर्जून यायला मला भाग्य भेटलं. अनेक गुरु पाहिले, अनेक शिष्य पाहिले, पण ज्यावेळेस इथं विद्यार्थी वाजवत होते ना मृदुंग, ज्यावेळेस त्यांची थाप पडत होती मृदुंगावरती, त्यावेळेस तो मृदुंग वाजत नव्हता, तर तो मृदुंग खऱ्या अर्थानं बोलत होता. वारकरी संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान अति जैसे. खऱ्या अर्थानं गुरुकडे जे जे आहे ते विद्यार्थ्यांकडे भेटलेलं आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की मी आसनगावची सुनबाई म्हणून आता 2-3 महिने झालेले आहे आणि या भागामध्ये ओळख जरा कमी आहे माझी. त्यामुळं मी म्हटलं जर खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या माध्यमातून जात असताना मृदुंगाचार्य अत्यंत महत्वाचा आहे. तो कीर्तनामध्ये वाजवला जातो तो मृदुंग. त्या मृदुंगाच्या थापावरती आपली पावलं खेळायला लागतात, त्या मृदुंगाच्या तालावरती अख्खा महाराष्ट्र नाचवला जातो. आणि असे विद्यार्थी तुम्ही इतके सुंदर वाजवतायत, कदाचित यातले 4-5 जण तर मी नक्कीच माझ्यासोबत कीर्तनाला घेऊन जाईल. आणि तुमच्या सर्वांचं भाग्य आहे, कारण की एवढे सुंदर ज्यांचे गुरुजी सुंदर आहेत, अर्थातच ते तुमचे गुरुजी आहेत. हे भाग्य लागतं चांगला गुरु मिळणं सुद्धा, कारण की आजच्या काळामध्ये चांगला गुरु भेटत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने यांचा वादन ऐकून मला इथे येण्याचा मोह सावरला नाही. तुमच्या भागातच आहे, आसनगाव शहापूर तालुक्यामध्ये दिलेला आहे. युट्यूब वरती तुम्ही पाहू शकता, अर्चना दिदी साळुंके सगर, झी टॉकीज, शेमारू, फक्त मराठी या सगळ्या टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून कीर्तन झालेले आहेत. तसं पाहिलं तर दौंड तालुक्यामध्ये माझं गाव आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. आळंदी या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे. माझे वडील स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं की कला ही कला आहे, ती तुम्हाला मनामध्ये जागृत करते की तुम्ही काही पण असू द्यात, तुम्ही पोलीस असा, डॉक्टर असा, कुठलंही असू द्यात, पण तुमच्यामध्ये जर पखवाज जर वाजायला लागला तर मला रोडवर नाही इथे येण्याची ताकद जर भगवान परमात्मा देत असेल तर कलेची साधना किती मोठी लक्षात घ्या. म्हणून आज एवढे विद्यार्थी खरंच गुरुजींनी शिकवले आणि मला खूप कौतुक वाटतं की गुरुपूजन सोहळा, कारण की गुरुचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये काय आहे ते जर विद्यार्थ्याला समजलं तर तो विद्यार्थी आयुष्यामध्ये उच्च स्थानापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही काय करा, गुरुची सेवा करत राहा. आणि अशी गुरुची सेवा जर तुम्हाला घडली तर ही कला तुम्हाला आयुष्यामध्ये इतक्या उंचावरती पोहोचवेल ना की त्याचं वर्णन शब्दामध्ये करणं शक्य नाही. पुन्हा एकदा या गुरुपूजन सोहळ्याला तुम्ही सर्वजण उपस्थित, तुम्हा सर्वांना मी आभार मानते. आणि आदरणीय श्री गुरुवर्य सुभाष बुवा पांडुरंग भोईर यांना, या गुरुजींना मी खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानते की एवढे सुंदर विद्यार्थी तुम्ही घडवलेत. पुनश्च एकदा तुमच्या सर्व कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, सुभाष भोईर. आज माझा गुरुपूजन सोहळा आहे, याचा मला खूप आनंद वाटतो. गुरुवर्य गणेशबुवा लोभी यांच्याकडे पहिलं शिक्षण घेतलं. खऱ्या अर्थाने घरच्यांची एकदम बिकट परिस्थिती असताना बाबांनी मला शिकवलं आणि तेवढंच प्रेम आणि
गुरु आशीर्वाद म्हटलं तर गणेश बुवा लोभी. आज ते माझी जाण्याची परिस्थिती नव्हती तरी इथून घेऊन मला क्लासला जायचं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचलो. आणि आत्ता 2 वर्ष झाली मी गुरुवर्य कृष्णा साळुंके गुरुजी यांच्याकडे पुण्याला मी शिकतो आहे. त्यांचा पण खूप मोठा आशीर्वाद आहे म्हणून आज इथपर्यंत मी पोचलो आहे. आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, माझ्या ताईचा आशीर्वाद, आप्पांचा आशीर्वाद, पूर्ण ग्रामस्थांचा आशीर्वाद आणि सर्व आमचे गुरुवर्य यशवंतभाऊ लोभी, यशवंतभाऊ माळी म्हणजे सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हेच म्हणू शकतो. आता जवळपास क्लास स्टार्ट केल्यापासून जवळपास 70+ स्टुडंट झाले आपले. क्लास मार्केवाडीमध्येच असतो आपला क्लास. स्वरूप पकवाज क्लासेस हा फक्त मार्केवाडीमध्ये माझ्या घरी क्लास राबवला जातो. हो नक्की. असं आहे की हा दुसरा गुरुवंदन सोहळा आहे सुभाषबुवा भोईर यांचा. आणि बुवांचे शिष्य आज आपण जर पाहितले तर तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये बुवांचे शिष्य तयार होत आहे. या गोष्टीचा आम्हा ग्रामस्थांना खूप सार्थ अभिमान आहे की एका हलाखीच्या परिस्थितीतून बुवा आमच्या गावामध्ये कलाकार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येत आहे. तर खरोखरच की त्याच्या हातूनसुद्धा या महाराष्ट्रामध्ये हजारो कलाकार घडण्याची संधी आज आमच्या सुभाषबुवांना लाभलेली आहे. आणि आमच्या गावाचं नाव नव्हे तर कर्जत तालुक्याचं नाव हे कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या रूपाने नावारूपाला येणार आहे.